ते पुरावे तुम्ही घेत नाही. तुम्हाला याच्याही पलीकडचं सांगतो, एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 20,000 नोंदी सापडल्यात. त्या 8 दिवसापासून ते 15 दिवसापासून कलेक्टराकडे सांगितलेलं आहे, तरीही विनाकारण त्याच्यावरती मार्गदर्शन मागितलं जातं आहे. उर्दू भाषेत बहुतेक जराअत नावानं त्या नोंदी आहेत, म्हणजे शेतकरी. अनेक 1-2 त्याच्यात शब्द येतं की जे संबंधित शेतीशी निगडीत आहेत, तेही तुम्ही घेत नाही. तुम्हाला हे घेणं आहे, तुम्ही टाळू नाही शकत. ते बी या 13 जुलैच्या आत घेणं गरजेचं आहे. पुढं समाज आणि आम्ही ऐकणार नाही आहेत, ह्याची मात्र सरकारनं तातडीनं दखल घेणं गरजेचं. ही मुद्दा झाला एक. याच्याबरोबर मी दुसरा महत्त्वाचा सांगतोय, नंतर तुम्हालाही प्रश्न विचारायला मी देतो, कारण हे महत्त्वाचे खूप मुद्दे आहेत. आता हे अत्यंत समाजासाठी गरजेचे. ज्यावेळेस मी गोदापट्ट्यात काम करत होतो त्यावेळेस मी लोकांना सांगायचो, आणि ज्यावेळेस गोदापट्ट्याच्या बाहेर निघालो त्यावेळेसही जिल्ह्यातल्या मराठ्यांना मी हे सांगितलं. ज्यावेळेस सभा सुरुवातीच्या झाल्या राज्यभरात, आंदोलन आंतरवालीचं सुरू झाल्याच्या नंतर, त्याही वेळेस मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आता सरकारला आणि समाजाला पण, की 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, आणि ओबीसी यादीत 83 क्रमांकाला मराठा हा घेतलेला आहे. हे 67चा विषय मी वेळोवेळी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेला आहे, सरकारला सुद्धा सांगितलं. 1967ला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा